अरे जीवा, अरे शिवा, अरे इथे कसं काय? अरे तू इथं कसं काय? अरे मी आले शूटिंगला. शूटिंगला? कुठल्या? अरे तुला माहित नाही आपली वेब सिरीज? हा ती धमाल नवरा. अरे ती नाही मग आणि नवीन नाव केलं की कुठलं? ते आपलं गावगाड आणि फक्त राडा. काय सांगतो? कधी केलं? तुला काहीच माहित नाही म्हणजे ह्यांना नसं माहित. अरे मला माहित नाही म्हणजे प्रेक्षकांना त्यांना काहीच माहित नाही. अरे मग सांगायला लागेल की. अरे स्क्रिप्ट कलाकार सगळं चेंज केले. काय सांगतो? मग आपल्या वेब सिरीज मधलं पहिलं कॅरेक्टर, अरे ते दर्जेदार, लय महत्त्वाचं, एकदम गोड बोलणारे, कानपिळ्या आपले सरपंच. कुठे माहिती? कुठे आहे ते बघ. अरे सरपंच आले, सरपंच. चल 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 चल. राम राम सरपंच. अरे काय तर रुबाब बघ की, एकदम युवा नेतृत्व करतो तो. एक गावाचे लाडके असे आपले सरपंच. कोण रे? म्हणजे मकरंद शेठ. एवढे कशाला झाड चढवतो? सरपंच बरेल तू. काम आहेत सरपंचांना कान पिळायची लय आदती, लय सवय आता माझ्या कान पिळा. तू काय लागलंय? सरपंच आवाज दिले काम आहे. येऊ का जरा? आज इकडे कुठं आलता तुम्ही? अहो ते तुमची ओळख पटवून दिली ना लोकांना. आता बाकीच्या कलाकारांची ओळख राहिली ना, ती करायची, ती सांगायची. जावं मग, चाल लागा कामाला. येऊ का सरपंच? गणेश अवकाला तुमच्याकडेच काम होतं. ठोकायचे का? नाही तसं नाही. अहो आपली वेब सिरीज आहे ना, आपल्या प्रेक्षकांना तुमचं इंट्रोडक्शन द्यायला. हे आमचे गणेश शेठ, सरपंचाच्या लोंगोटीतला घास खाणारे, म्हणजे गावची सगळी बातमी सरपंचापर्यंत पोहोचवणारी. आठवले साहेबांची एकदम डिक्टू नक्कल करणारे. जसं गायला गुचूड चिटकून बसतं ना, तसं आमच्या सरपंचाला चिटकून बसणारे. अहो एकदम लंगोटी आणि यांच्याबद्दल जर अजून सांगायचं झालं म्हणजे बस बस बस, जेवढं पचन तेवढं वाढा. मला किशाकडे काम आहे आणि मला मी किशाकडे चालले. बरोबर, जास्त पसणारच नाही. अरे जीव काय? अरे किशावर ना आठवलं काय रे? अरे आपले बी काम आहे त्याच्याकडे. चल चल किशा आहे, किशा कुठं आता रे? गावाला गेलतो. अख्ख्या गावात शोधायला लावलं तुला. कुठं आता तू? 2 दिवस गावाला राहिलो होतो. अरे तुझी डिमांड वाढली अडे. नाही तर काय, सवय गेली रे अजून तुझी. काय काय म्हणजे मंडळी हे आमचे पुढचे कलाकार दादा कोंडकेचे लय मोठे फॅन. गावात कुणी दिसतंय त्यांच्या मुख घेणारे. अख्ख्या गावात ह्यांच्यासारखा येडा कुठंच नाही. सतत यांच्या मनात प्रेमाची उकळी फुटती आणि जी सध्याला पप्या घेत सुटतात. पण आता कुठं चाललंय? पाटलाकडे चाललोय. जा मग जा. अरे लगेच गेला. सगळ्यांना कळलं, यांना बी कळलं की आपलं काय. आपलं कोण सांगायचं रे? कोण सांगणार? एक काम करू, आपण आपले सांगू. मस्त आयडिया. तू सांग. नाही तू सांग. अरे तू सांग. अरे तू छोटा आहे ना. अरे तू सांग ना. तू सांग. बरं मी सांग. हे तुझं नेहमीच आहे, काय भूलच देत नाही. माझं तुझं नेहमीच आहे. तुझं आहे. बरं थांब मी सांगतो, ऐक. सांग. नमस्कार मंडळी. नमस्कार. हे आमचे पुढचे कलाकार, गावात एका कारणे आजारी असलेली, सतत उलट ऐकणारी आणि सरपंचांगण्यामध्ये फूस लावणारी हे आमचे दुसरे कलाकार भैरे बाजीराव. बाजीराव आता माझं तुझी बाई.
तर मंडळी हा. पुढचे असे आवले कलाकार हा. आहेत काय मनात तुक करणारे हा. इकडचं ना तिकडचं करणारे नेहमी दोन्ही सरपंचामध्ये बरं का हा. दोन्ही सरपंचामध्ये ते रॉकेलचा डब्बा ओतणारे आणि भडका करणारे ना धड इथले ना धड तिथले असेच आमचे पुढचे आवल्या कलाकार म्हणजे तुकाराम हा. उफ तू क्या हा तू क्या झालं झालं चला आता पुढच्या कामाला लागायचं का हा पुढचे जे काम आहेत लई काम आहे आपल्याला चला मग लागू तयारीला. मग पुढचं काम करू चला 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 अरे जीवा काय रे? ते माझी अरे ज्येष्ठ अरे ते राहिलच की सरपंच अरे होय की ज्येष्ठ सरपंच हा अरे ते आता नाही पण पुढच्या हप्त्यात आली की हाणेल की तुला आणि अरे मला आणतील ते नाही ना त्यांचं सांगायलाच पाहिजे सांगा पाहिजे नमस्कार. हो, ते राहिलेच. एक राहिलं तुम्हाला सांगायचं आमच्या गावचं अजून एक पात्र आहे बघा हा जे सतत आहे ना आमच्या गावाचा विकास आमच्याच घराण्याने केला असे सांगणारी मी पुढे रिपन घेणार आहे हा आमच्या युवा सरपंच ना त्यांना सारखं विटीत धरणारी हा. नाना उर्फ नाम्या तात्या नामदेव बरोबर झालं त्यांचं सांगितलं बरं झालं नाहीतर हाणायचे रे लय पुढच्या हाणलं वेळेस. असतं रे. आता झालं का? झालं. आता जाऊया चला चला अरे येड्या एक गोष्ट राहिली ना अरे आपल्या चॅनलचं नाव हा आठवलं हा. सांग तू सांग तू सांग तू सांग तू छोटा आहे ना सांग हे तुझं नेहमीच आहे किती वेळा ऐकायचं रे हा सांगतो मीडिया प्रस्तुत गावगाडा आणि फक्त राडाच हा. तर मंडळी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करायला सबस्क्राईब करा आणि महत्वाचं म्हणजे शेअर करायला विसरू नका बरं का हा. झालं झालं हे सगळं फायनल सगळं झालं झालं आता जाऊया आता भूक लागली हा चला